मग यांना पालकमंत्री म्हणायचं का मारक मंत्री म्हणायचं? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा दौरा आहे असं समजतंय. तर त्या संदर्भात आम्हाला त्या दोघांनाही विनंती करायची होती की थोडं तुम्ही गाड्यांमध्ये येऊन बघा. त्या रस्त्याने नगर मनमाड रस्त्याने आहे ना, गाड्यांनी येऊन बघा रस्त्याची परिस्थिती काय आहे काय नाही. तुमचे पालकमंत्री काय करतायत हे येऊन जरा बघा. गेल्या 10, 20, 15 वर्ष झाले तो रस्ता खराब आहे आणि त्याचे 5-7 वेळा टेंडर निघलेत. 700-800 कोटी रुपये खर्च झालेत. तो खड्डा सुद्धा बुजले गेलेले नाही आतापर्यंत. हे 700-800 कोटी रुपये त्यांच्या बगल बच्च्यांनी कसे खाल्ले हे मुख्यमंत्र्यांनी बघावं ना. आतापर्यंत शेकडो लोकांचे प्राण गेलेले आहेत तिथं. नाहीतर पालकमंत्र्यांना निर्देश द्या की हेलिकॉप्टर सेवा चालू करा. तुम्ही आणि तुमचे सुपुत्र जे सारखे हेलिकॉप्टरने उडतात ना, त्यांच्यासाठी तुमच्या स्वतःसाठी आहे, गरीब लोकांसाठी पण सेवा चालू करा तुम्ही. आमचं म्हणणं आहे, तुम्हाला जर का एवढ्या सुख सुविधा तुम्हाला आहेत, गरीब लोकांचं काय? शेकडो लोक मेलेत तिथं ऍक्सिडेंटनी. काही जणांना कायमचं अपंगत्व आलेलं आहे. याची भरपाई करणार आहेत का? तुम्ही आले आत्ता विमानाने, हेलिकॉप्टरने उडता आणि हे गरीब लोकांचं काय? याचं तर थोडं लाज बाळका. हे गरीब लोकांना तुम्ही काय मारून टाकायसाठीच तो रस्ता करत नाहीत काय? आमचं त्या पालकमंत्र्यांना तरी सांगा समजून की 2 हेलिकॉप्टर नगरच्या लोकांना, राहुरीच्या लोकांना द्या. 2-2 हेलिकॉप्टर उडत जायला. तुम्ही जसे उडत फिरता ना तसं त्यांनाही द्या. ही आमची मागणी आहे. थोडं लक्ष द्या उपमुख्यमंत्री साहेब आणि मुख्यमंत्री साहेब. जर का हा नगर मनमाड रस्ता ह्या पालकमंत्र्यांच्यानी होत नसेल, त्यांनी राजीनामा द्यावून घरी बसावं आणि मुख्यमंत्री साहेब दुसरा कोणी मिनिस्टर द्या नगरला. यांच्याच्यानी हे काम का होणार नाही. हे जसे मिनिस्टर आहे तसा रस्ता खराब आहे, तरी त्यांच्याच्यानी आजपर्यंत झाला नाही. मग यांना पालकमंत्री म्हणायचं का मारक मंत्री म्हणायचं? मी किशोर एकनाथ निर्मळ, देवळाली प्रवरा. आज आमचा भाजी मार्केटचा व्यवसाय असल्यामुळं रोजचं पहाटे येणं जाणं असतं आणि इतर रस्त्याची जर दुर्व्यवस्था जर बघितली तर थोडीशी खूप वाईटच आहे. चालू आहे प्रयत्न त्यांचे खूप, पण ते प्रयत्नाला यश आहे ना. सरकार कुठंतरी कमी पडते असं वाटतंय आम्हाला. तर आज ह्या रस्त्याला म्हणजे जवळजवळ 4 ते 5 राज्यांना जोडणारा हा महामार्ग आहे. हा महामार्ग असल्यामुळं इथं जातीनं थोडंसं सिमेंट कॉन्क्रीटचा रोड जर झालं तर अतिउत्तमच आणि चांगलंच आहे. तर भविष्यामध्ये असं काय व्हावं का या रोडची दूरदर्शन नाहीशी व्हावा असं आम्हाला पण वाटतंय. तर माझं नाव गौतम आप्पासाहेब शिरसाट. तर ह्यो रोड नगर मनमाड हायवे रोडला खूप खड्डे पडले आहे. तर सरकारने लवकरात लवकर या रोडचं काम झालं पाहिजे. तर रोडची खूप दुर्दशा व्यवस्था अवघड झालेली आहे. नाशिकला आता पुढल्या वर्षी यावर्षी कुंभमेळा आहे. कुंभमेळ्याच्या आतमध्ये रोडचं काम झालंच पाहिजे. खूप खड्डे झालेले आहे रोडला, नाही तर भाविकांना खूप त्रास होईल. रोडने खूप जण मृत्युमुखी पावले. तर राहुरीत गेल्या चालू वर्षी कमीत कमी 40-45 जण मृत्युमुखी पावले. रोडचे काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे. या रस्त्यामुळं काय त्रास होतात काय? या रोडमुळं खूप धूळपान खूप आणि रोडला अपघातसुद्धा खूप वाढलेले आहे. रोडला कमीत कमी डायरेक्ट 2-2, 3-3 फुटाचे खड्डे पडलेले आहे. आत्ता चालू वर्षी रोड झालेला आहे हा. 1-2 महिने पण नाही झाले रोड होऊन. तर 2 महिन्याच्या आतमध्ये परत त्याला डायरेक्ट 2-2, 3-3 फूट खड्डे पडलेले आहे. तर रोडचे काम फास्ट झाले पाहिजेत एवढीच मागणी. रोडमुळं खूप लोकांना त्रास होतो नाही का. तेवढं रोडचं काम फक्त फास्ट झालं पाहिजे एवढीच मागणी. नमस्कार, मी बाबा महाराज मोरे राऊर फॅक्टरीवर राहिला आहे.
मी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून या ठिकाणी बोलतो की हा नगर मनमाड हायवे रोड मी जसं पाहतोय तसा हा नगर मनमाड हायवेवर आता मी वारकरी संप्रदायाचं काम करतो. ज्या वेळेस प्रवास करायची वेळ येते त्यावेळेस फार कठीण अवस्थेमध्ये खऱ्या अर्थानं नगर मनमाड हा रस्त्यावर प्रवास करत असताना फार तकलीफ होते. ज्या वेळेस आम्ही कीर्तनाला कार्यक्रमाला निघलो की वेळेवर पोचत नाही. समाजाचा रोष घ्यावा लागतो की 10ला कीर्तन चालू करायचं तर 11ला कीर्तन करावं लागतं. आणि म्हणून मला असं वाटतं मी सर्वसामान्य नागरिक म्हणून एकच सांगू इच्छितो की या नगर मनमाड रस्त्याची जे शनी लागलेला आहे हा कधी जाईल ही अपेक्षा आहे. मी साईबाबाच्या चरणी आणि शनी महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना करतो की माझ्या या नगर मनमाड रस्त्याची इडापिडा जावो हीच त्या साईबाबाच्या आणि शनी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. थांबतो. रामकृष्ण.